हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, आज आम्ही सकाळी लवकर उठून लवकर आवरून आलो होतो विरूपाक्ष मंदिरामध्ये. भारत हा मंदिरांचा देश आहे म्हटल्यावर चुकीचे असणार नाही. ही मंदिरे भारताच्या प्राचीन संस्कृतीची साक्ष देत आजही तशीच उभी आहेत. भारताच्या वैभवशाली संस्कृतीची ही प्रतीके तत्कालीन कलेचीही साक्ष देत असतात. ह्या विजयनगरचे हे गोपूर अतिशय भव्य, तेही 9 मजली आणि दुमजली अशा या दगडी अधिष्ठानावर हे आधारलेलं. वरच्या 9 मजल्यांच्या बांधकामात तेथे विटांचे बांधकाम आहे आणि त्यावर द्रविडीय पद्धतीचा कळस आहे. गोपुराच्या प्रत्येक थरावर देवदेवतांची शिल्पे, सूरसुंदरी आणि गोपुरावरील विष्णू, मुरलीधर, शिव, गणेश आदी देवता शिल्पे आहेत. प्रांगणाच्या समोरील बाजूस कृष्णदेवरायाने बांधलेली 3 मजली गोपूर आहेत. या गोपुराच्या आत जाताच आपल्याला प्रवेश श्री विरूपाक्ष मंदिराच्या रंगमंडपाशी द्वारातून समोर आल्यावर नंदीची एक अनोखी मूर्ती आहे. त्यातील प्रांगणाच्या डाव्या बाजूस 100 स्तंभ असलेला सभा मंडप किंवा कल्याण मंडप आहे. बहुतांश यात्रेकरूंचा मुक्काम हा येथेच असतो. हे बघा, तुम्ही बघू शकता, ही आहे सुंदर अशी नंदीची मूर्ती. मंदिराच्या 4ही बाजूंकडे बघत असताना समोर आमच्या दृष्टीस पडले तो हे एक दृश्य. ही सर्व जी मंडळी होती ही होती आंध्र प्रदेशातील आणि या ठिकाणी त्यांची चाललेली होती पूजा. तर हे आंध्र प्रदेशाहून खास पूजेसाठी आलेले होते. तर चला बघूया आपणही त्यांची पूजा. मंदिराच्या आत जाण्यासाठी आपल्याला इथं तिकीट घ्यावे लागतात. या ठिकाणी आम्ही तिकीट घेत होतो. तिकीट घेतल्यानंतर या मंदिराचे निर्माण कार्य हे दुसऱ्या विक्रमादित्य या राजाने केलेले. विरूपाक्ष मंदिराची निर्मिती ही द्रविड शैलीत झालेली आहे. या मंदिराच्या गर्भगृहावरील अनेक मजल्यांचे बनलेले शिखर आणि त्यावरील स्तूपिका ही अप्रतिम आहे. गर्भगृहासमोर चला तर मग आता आपण भेटूया विरूपाक्ष मंदिरातल्या या लक्ष्मी हत्तीला. असं म्हटलं जातं की ही डोक्यावर सोंड ठेवून प्रत्येकाला आशीर्वाद देत असते. पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक अशा मोठ्या मंदिरांमध्ये हत्ती असायचे आणि हे हत्ती आता फक्त ह्या विरूपाक्ष मंदिरात किंवा तुंगभद्रा नदीच्या आसपास दिसत असतात. आता हा जो रस्ता चाललाय हा चाललाय मंदिराच्या आतल्या बाजूनेच. तुम्हाला आता समोर जो दिसत आहे तो आहे रंगमंडप आणि ह्या रंगमंडपाच्या प्रवेशद्वारावर व्यालशिल्प आहे. रंगमंडप हा 38 स्तंभांवर तोललेला असून त्यावर बाळकृष्ण, कृष्ण, मरवटे, लक्ष्मी नृसिंह, गाय वासरू अशी विविध शिल्पे कोरलेली आहेत. स्तंभांवर भारवाहक यक्ष, स्तंभशिल्प, लक्ष्मी नृसिंह यांसारखी विविध शिल्पे ही कोरलेली आपल्याला दिसून येत असतात. आता आम्ही मंदिराच्या आतल्या बाजूला गेलेलो, पण आतमध्ये शूट अलाउड नव्हतं म्हणून तिथल्या मी फक्त थोड्या काही क्लिप्स घेतलेल्या आहेत. मंदिराच्या प्रांगणात बरीच अशी लहान लहान अशी मंदिरं आहेत. त्यात पंपादेवीचं मंदिर आहे. पंपादेवी म्हणजेच एक पार्वतीचं स्वरूप.
या मंदिराच्या बाजूला एक भुयारी मार्ग असून आतमध्ये एक शिवलिंग देखील आहे. याच्याच बाजूला म्हणजे विरूपाक्ष मंदिराच्या उजवीकडील कोपऱ्यात खरं तर एक नवल खरंच बघण्यासारखं आहे, पण ते बघण्यासाठी तुम्हाला सकाळी 10-11च्या सुमारास येथे पोचावे लागेल. मंदिर संकुलाच्या इकडील भागात एक लहान अशी पूर्वेकडील भागात एक गोपुराच्या बाजूस खोलीच्या भिंतीवर एक लहान असं छिद्र आहे आणि मंदिर हे पूर्वभिमुख असल्याने सकाळच्या सुमारास सूर्यकिरण येथील छिद्राद्वारे खोलीत प्रवेश करतं आणि जी गोपुराची उलटी प्रतिमा या छिद्राच्या विरुद्ध बाजूकडील भिंतीवर पडत असते. हे खरं बघण्याचं सीन आहे, पण आम्ही थोडं लेट झालेलो म्हणून आम्हाला त्या ठिकाणी ते बघायला नाही मिळालं. आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे आतील प्रांगणाच्या डाव्या बाजूस 100 स्तंभ असलेला सभामंडप किंवा कल्याण मंडप आहे. तर बहुतांश यात्रेकरूंचा मुक्काम येथेच असतो. प्रांगणाच्या समोरील बाजूस रायाने कृष्णदेवरायाने बांधलेली देखील गोपुरे आहेत. चला तर मग बघूया. रंगमंडपाच्या प्रवेशद्वारावरील व्यालशिल्प रंगमंडप हा 38 स्तंभांवर तोललेला असून त्यावर बाळकृष्ण, कृष्ण, मरवटे, लक्ष्मी, नृसिंह हे आहेत. छताच्या खालील बाजूकडील अनंतशयनी विष्णू, दशावतार भित्तिचित्र, मदनाने पुष्पबाणाद्वारे केलेला शंकराचा तपोभंग, मदनाच्या रथाला जोडलेले शुष्क स्पष्ट दिसत आहे. शिव पार्वती विवाह, अर्जुनाने केलेला मत्स्यभेद, द्रौपदी स्वयंवर आणि बहुधा कृष्णदेवरायाच्या स्वारीचे किंवा हरिहर बुक्काचे गुरु विद्यारण्य यांच्या मिरवणुकीचे हे सगळे चित्रण आहेत. हे सर्व मंडपाच्या छताच्या आतल्या आणि वरच्या बाजूला कोरली गेलेली शिल्पे आहेत. माझा मोबाईल कमी पडत होता हे सगळं चित्र कॅप्चर करण्यासाठी. एवढं ते अप्रतिम असं शिल्प होतं. ते नजरेत काय कॅमेऱ्यातही कैद होऊ शकत नव्हते. एवढं छान, एवढं. आणि त्यावेळची कलर बघा तुम्ही, अजूनही तसलीच आहे. म्हणजे काहींचे रंग उडालेले आहेत, पण काही ठिकाणी जसेच्या तसे कलर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतात. विरूपाक्ष मंदिर हे आधी लहान असं होतं, मात्र चालुक्यानंतर होयसळांनी मंदिराच्या कामात भर घातली व विजयनगरच्या राजवटीत विरूपाक्ष मंदिराला आजचे असे भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. या ठिकाणी हे जे पाणी दिसत आहे हे तुंगभद्रा नदीतलं पाणी आहे. आता मी निघालो होतो मंदिराच्या बाहेरच्या दिशेने, तर मंदिरातून आपण बाहेर यायला लागलो आणि आता ऊन अगदी रणरणत होतं. मंदिराच्या शेजारीच एक लहान अशी टेकडी आहे आणि त्या टेकडीवरून विरूपाक्ष मंदिर हे खूप सुंदर दिसत असतं. जर खरंच मंदिराच्या संकुलाचं सर्वात सुंदर दृश्य जर कुठून दिसत असेल तर त्या हेमकूट टेकडीवरूनच डोळे भरून पाहता यावं असं हे शिल्प सौंदर्य आहे. सो गाईज, तुम्हाला हा विरूपाक्ष मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. सो भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओ एका नवीन माहितीसोबत. ऑलरेडी आपल्या चॅनलला 5 ते 6 व्हिडिओ आलेले आहेत आणि हा होता आमचा डे 2चा फर्स्ट स्पॉट. फर्स्ट डेमध्ये मी किती स्पॉट कव्हर केले हे मी त्यात मेन्शन केलेलं आहे. तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय. आणि अजूनही खरंच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा.